सर्वांना नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर कोळेकर शशिकांत दुर्योधन, तासगाव कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघातून ओबीसी बहुजन आघाडी आरक्षणवादी आघाडी जनहित लोकशाही पार्टीच्या माध्यमातून ऑटो रिक्षा या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे. तासगाव कवटेमंकाळ मधील सर्व मतदारांना, सर्व नागरिकांना मला एक सांगायचं आहे आणि आव्हान करायचं आहे की गेले 35 वर्ष आपण ज्यांना आमदार म्हणून निवडून देतोय, खासदार म्हणून 10 वर्ष निवडून देतोय, त्या आमदारांनी, त्या खासदारांनी आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाकडे, विशेषतः आता जे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, तर मला सर्वांना सांगायचं आहे हे दोन्ही गट वेगवेगळे नसून एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत, तर एकच आहेत. आणि मला सर्व तासगाव कवटेमंकाळ मधील सर्व मतदारांना, सर्व ओबीसी बांधवांना, सर्व धनगर बांधवांना सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण होतो, उपस्थित होतो, धनगर समाज बांधव जेव्हा आंदोलन करू लागतात, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार हे अगोदरच आदिवासी समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या किंवा उपस्थित असलेल्या सर्व आमदार खासदारांना विरोधात उठून उभा करतात. त्यामुळे धनगर समाजाने, ओबीसी बांधवांनी, सर्व 12 बलुतेदार, सर्व 18 आलुतेदार, धनगर, सनगर, हटकर, तेली, कोळी, कोष्टी, वंजारी या सर्व ओबीसी बांधवांनी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावे आणि धनगर आरक्षणाचा जर प्रश्न सोडवायचा असेल तर आपले समाज बांधव हे लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये पाठवायचं आहे. आपण ज्यांना गेले 10 वर्ष खासदार म्हणून निवडून दिलं, त्यांनी कधीतरी आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत उपस्थित केला का हो? माननीय RR पाटील साहेब, माननीय सुमनताई साहेब यांना आपण 2-2दा निवडून दिलं, त्यांनी कधीतरी आपला आवाज कधी उपस्थित केला का तिथं? हे सर्व बांधवांनी लक्षात घ्यावं आणि आपल्यावरती जो अन्याय होतोय, अत्याचार होतोय, त्याच्यावरती एकत्रित यावं. विनाकारण आपल्याला मेंढर, धनगर अशा अनेक पद्धतीने हिनवलं जातंय, हीन पद्धतीने बोललं जातंय. आपलं हे जे बिरोबा देवस्थान आहे, आपले जे बिरोबा, खंडोबा, धुळोबा, मायकदेवी देवस्थान आहेत, हे खूप मोठी महाराष्ट्रातील आणि पर्यायाने भारतातील, मध्य महाराष्ट्रातील मोठी देवस्थान आहेत आणि छोटे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांना आपण 35 वर्ष निवडून दिलं, त्यांनी ह्या मंदिरांसाठी आणि ह्या 12 बलुतेदारांच्या, 18 आलुतेदारांच्या आत्मीयतेसाठी काय केलेलं आहे? तर काही केलेलं नाही. आपलं हे बिरोबा मंदिर हे दक्षिण भारतातील बालाजी मंदिराप्रमाणे मोठं झालं पाहिजे. या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी, भंडारा उधळण्यासाठी हे 7-8 राज्यातून आणि 250-200 जिल्ह्यातून इथं लोक येतात, भाविक येतात. तर इथं जे बालाजी मंदिर आहे तितक्याच ताकदीनं मोठं मंदिर होणं गरजेचं आहे. तर सर्व आरेवाडीतील कोळेकर बांधवांना आणि सर्व तासगाव कवटेमंकाळ मधील सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना आवाहन करतोय मी की आपण सर्वांनी मला रिक्षा या चिन्हावरती बटन दाबून मला निवडून द्यावे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अरे आपण आपल्या बांधवाकडून सोडून घ्या. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी करमाळ्यामध्ये एक वक्तव्य केलं होतं. काय केलं होतं? धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, धनगर समाजाचे 12 बलुतेदाराचे, 18 आलुतेदाराचे, सर्व जे ओबीसी इतर धनगर, सनगर, हटकर, तेली, कोळी, कोष्टी, वंजारी, लोहार, कुंभार, कासार यांचे जर प्रश्न सोडवायचे असेल, धनगरांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांनी त्यांचे आमदार निवडून द्या. त्यामुळे या घड्याळाला आणि ह्या तुतारीला मतदान करू नका. मतदान करण्याऐवजी मला रिक्षा या चिन्हापुढे निवडून द्या. ह्या दुधेबावी गावातून आणि आरेवाडी गावातून दररोज आमदाराची गाडी भंडारा उधळत जाऊ द्या. हे माझं सर्वांना आव्हान आहे. आणि ओबीसी बांधवांनो, इतर बांधवांनो लक्षात घ्या, जेव्हा आंतरवाली सराटीमध्ये तो जरांगे उपोषणाला बसला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तिथं जाऊन बसले, उपोषणाला पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रामध्ये आपण जो यांचं प्रतिनिधित्व, प्रस्थापित समाजाचं प्रतिनिधित्व मान्य करतोय, त्यांना मतदान करतोय आणि यांनी सगळं सामाजिक सलोखा बिघडून टाकला. विनाकारण सगळ्यांनी अचानक याला पाठिंबा, त्याला पाड, याला पाड, अनेक नाभिक समाजाबद्दल नको त्या पद्धतीने बोललं गेलं. छोट्या अल्पसंख्याक घटकांसोबत धर्मवाद केला गेला. तर मला सर्वांना सांगायचंय की तुम्हाला माहितीये आपले 288 पैकी 150 आमदार आपले निवडून आले पाहिजेत.
तर तिथं आपल्या आरक्षणाचा प्रश्न मिटेल आणि ओबीसीचं आरक्षण हे धोक्यात आहे. ही विधानसभा झाल्यानंतर ओबीसीचं आरक्षण संपूर्ण गेलं जाणार आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका, आमदार, खासदार कुठे राहिले आरक्षण? त्यामुळे समाज बांधवांनी उगा कुठेही भरकुटू नका, कुणाच्याही अंगावरती भंडारा उधळू नका आणि आपल्या अंगाऱ्याचा, भंडाऱ्याचा, ढोलाचा अपमान करू नका. अरे मी तुमच्या रक्ताचा, नात्याचा आहे, हाडाचा आहे, मांसाचा आहे, विचाराचा आहे. मी कधी राजकारण केलं नाही. मी कधी कट्ट्यावर बसलेलो नाहीये. मला साम दाम दंड भेद जमत नाहीये. माझा राजकारणाचा आणि ते पिंडदंड नाहीये. पण या समाज बांधवांवरती, मेंढपाळ बांधवांवरती जे हल्ले होत आहेत हे बघून मला सहन होईना आणि तुमच्या सर्वांचा आवाज बनण्यासाठी मी शेवटच्या दिवशी फॉर्म भरलेला आहे आणि मी तुमच्यासाठी लढतोय. तर सर्वांनी मला ऑटो रिक्षा याच्यावरती बटन दाबून बहुसंख्य मताने निवडून द्या. मला दुसरं एक सांगायचंय, जे ओबीसी मध्ये सुतार, अरे सुतार समाजाचा कुठे राहिलाय व्यवसाय? सर्व भांडवलदारांनी घेऊन गेले. कुंभार समाजाचा व्यवसाय संपलेला आहे. नाभिक समाजामध्ये सर्व परप्रांतीय येत आहेत. असे सर्वांचे जे व्यवसाय आहेत, उद्योग आहेत, हे लयाला गेलेले आहेत आणि आपल्याला एकीकडून जे प्रतिनिधी पाठवले जातात त्यांच्याकडून आपल्याला काही मिळत नाहीये किंवा आपल्याला संरक्षण केलं जात नाहीये आणि आपले व्यवसाय 12 बलुतेदार, कुंभाराचा व्यवसाय, सुताराचा, लोहाराचा व्यवसाय, फॅब्रिकेशन व्यवसाय, सगळे थोडक्यात मला काय सांगायचंय की सगळे आपले व्यवसाय लुप्त पाहत आहेत. आपल्याला लाचार, उपेक्षित, वंचित तर आहोतच आणि जास्त करण्याचं घटक आहे. तर मला सांगायचंय, तुम्ही जर तुमचे प्रतिनिधी विधानसभेत जर नाही पाठवले, लोकसभेत नाही पाठवले, तर आपण 1947 ला भारत स्वतंत्र झाला, पण 2047 ला या 12 बलुतेदारांना, 18 बलुतेदारांना आपल्याला परत एकदा गुलाम व्हावं लागेल. भारतरत्न, विश्वरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं आणि जे भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य जर टिकवायचे असेल तर तुम्ही माझ्यासारख्या ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि पीएचडी झालेल्या उमेदवाराला तुम्ही सर्वांनी ताकदीने निवडून आणा. समजा मी आमदार होईन, मी आमदार झालो तर तुम्ही सगळे आमदार होणार आहेत. अरे मी तुमच्या मातीतला माणूस आहे. त्यामुळे तुम्ही अजित पवार गट, शरद पवार गट असे गट करून तुतारीला आणि घड्याळाला मतदान करण्याऐवजी तुम्ही मला मतदान करा. अरे ताकदीने आपण काम करू आणि आपली अस्मिता जागू. त्यामुळे मला सांगायचंय, मला आता खूप काही बोलायचं नाहीये. तुम्ही फक्त एकच लक्षात घ्या, कुणी मतदान बुडवू नका. जे SC, ST, ओबीसी मधील जे नोकरी घेतलेले आहेत, जे बाहेर नोकरी करतात, त्यांनी सगळ्यांनी या. सगळ्या नातेवाईकांना सांगा, सगळ्यांना फोन करा. अरे मी गरीब आहे, उपेक्षित आहे, वंचित आहे, इतरांसारखे प्रचार यंत्रणा माझ्याकडे नाहीये. त्यासाठी सर्व समाज बांधवांना मी आवाहन करतोय, तुम्ही एकमेकांना सांगा, एकमेकांना भेटा. प्रत्येकाने 1000 लोकांना सांगा. आपल्यातले जे अशिक्षित, निरक्षर, राजकीय दृष्ट्या निरक्षर आहेत, त्यांना जाऊन सांगा की आपण कुणाला मतदान केलं पाहिजे. आणि अधिक माहितीसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब यांची तुम्ही भाषणं ऐका. तुम्हाला कळेल 2 वर्ष झाले आपल्यावरती किती अन्याय, अत्याचार केला जातो, हल्ला केला जातो. आणि याच्याबद्दल आपण ज्यांना 10 वर्ष तासगाव कवठेमहांकाळमधून खासदार म्हणून निवडून दिलं, त्यांनी कधी बोलले ना? 10 वर्ष ज्यांना आमदार म्हणून दिलं त्यांनी कधी बोलले? अरे कुठं तर वाड्यावर, वस्तीवरती, पाड्यावर या. राजकारण हे वाड्यावरून नाही तर वस्तीवरून झालं पाहिजे. असं नियोजन तुम्ही सर्व बांधवांना लावा. कशासाठी आपण अन्याय, अत्याचार करायचा? अरे आपल्यासारख्या सर्व तरुण बांधवांच्या आयुष्याची माती झाली, आयुष्य गेलं आणि आपल्या मुलांचं भविष्य तुम्ही घालवू नका. त्यामुळे मतदान करताना कुठेही झुंडशाहीला आणि ह्याला कशालाही घाबरू नका. मतदान करताना कोण बघायला येत नाही, ध्यानात ठेवा. आणि सर्वांनी मला ऑटो रिक्षा या चिन्हा पुढे मतदान करून निवडून द्या. माझं चिन्ह आहे ऑटो रिक्षा. माझं नाव आहे डॉक्टर कोळेकर शशिकांत दुर्योधन, क्रमांक आहे 6. धन्यवाद.